बाई आज तर कोणच गप्पा मारायला ये नाही अजून. कटाळा आलाय. कोण दिसतंय का? जाऊ दे तोवर आता बघते काहीतरी. काय ग काय ग डोक्याला ताण झालं ग. काय सांगू महापार सत्यानाश झाला बाई. कशाचं तर काय सांगू कसं सांगू तुला. अवघड जागेचं अवघड मला सांगता येईना बोलता येईना. अगो काय झालं तरी काय सांग की. मला लग्न होऊन किती दिवस झाले. झाले असेल 4-5 दिवस. 4-5 दिवस झाले. काही करायला पाहिजे का नाही. काय? अगं मानवरा रोज माझ्या शेजारी झोपतो. हा मग नवरा आहे म्हणल्यावर शेजारीच झोपणार की ग. तो खरं आहे ते. मग अगं साधा साधा असा हात सुद्धा लावित नाही ग. अगो बाया मग कसं ग करते तू. करीतच नाही तुम्हाला. अरे देवा. हं? मग ग आता बाई मा डोक्याला लेशीन झाला. बाया लय हाल होत असतील मग तुझं. असं माझ्या शेजारी झोपून राहतो. हा मग असं दिसायला देख ना. हा एवढा भारी चिकना. हा. मला कसं कसं होत असं तू सांग बरं आता. मग काय गो बाया. मला हात असं गेला पाहिलं ना मला असं काय काय होतं ना अगं, मी काय सांगू होतं? शकत नाही. असं पार मूड येतो ग मला. होय का? त्याच्याजवळ म्हणजे असं वाटतं की त्याने कमीत कमी किस तरी करावा. मग काहीतरी दुसरं तरी काहीतरी करावा. मग काहीच करत नाही वे. हात सुद्धा लावित नाही. बाया सगळा मुडच घालावला असतो. आधी तर मी विचार काय केला होता माहिती का. हा माझं लग्न झालं ना माझी एक दुसरी एक मैत्रीण नव्हती का ती आपल्या शाळेतली काय ती ठकी. हा तिनं मला सांगितलं होतं. काय सांगितलं होतं ग. बाई म्हणे मी मानवरा सोबत असं करते तसं करते. ते अख्खं लग्नाबद्दल सांगितलं होतं तिने. होय. लग्नाच्या पहिल्या रात्री काय किसिंग केली तिने बाई. हाय हाय हाय. मग तुला ऐकूनच लय भारी वाटलं असेल. अगं मी बी तेच इमेजिंग केलं होतं. मी म्हणलं मी बी करून म्हणलं तसं. आणि मग काय मानाशी फुटक. काय बाय तुझा नवरा. माझा नवरा बघ किती भारी आहे. करतो का नाही रोज. आणि मग रोज करतो. हा कसं वाटतं मी केलं. आता तुला कसं सांगू ग. अगं सांग ना. अगं कमीत कमी शब्दात ऐकून सांगता येतं का ग. कमीत कमी ऐकून तरी मला चांगलं वाटेल ना ग. अगं रोज आता तुला काय सांगायचं. काय नाही ग सांगता येत शब्दात. मला तर तुला जास्तच वाटेल बघ कसं तरी. हे का ग मला आता एक डाऊट यायला लागला दिवसेंदिवस. काय ग. माझा नवरा म्हणजे कमीत कमी माणसात असेल ना. काय माहिती बाय. आता ते तोच बघायचं ना. मला काही समज ना बाई. मग बघ की ते आमले आहे का नाही. त्याची बायको पण गेली बघ. कुठं गेली पळून. हा मग तो म्हणला काय मग आता मी जाऊ त्याच्या मागं पळून. अगं त्याच्या माग कशाला. मग ऐक ना बोल की. आता काय करू मला करायचं लई मूड आहे ग. मग तुला तीच सांगते की आमल्याची बायको गेली. घे की मग चान्स करून तू. नाही बाई असं दुसऱ्याच्या नवऱ्याला करायचं. आपला नवरा तो नवराच असतो. असं कोणाच्या पण नवऱ्याच्या मागं लागून चालतं बाई. अगं होय की पण आता तो करत नाही म्हणल्यावर काय करायचं. नको बाई जाऊ दे मरू दे. आज आहे ना मी डायरेक्ट फुल फायनल करूनच टाकते. आज बघतेच मी त्याला आहे ना करायलाच लावं ना. नाही केलं त्या बाकीचं बघते मी नेमका हा माणसात आहे तर नाही डायरेक्ट खोलूनच पाहते. काय खोलतीस. आता काय खोलणार आहे दुसरं. खोलूनच बघणार वय. मग आता पाहावं तर लागणच ना. खात्री तर केली पाहिजे की नाही. नाही तर बळजबरी घरात राब राब राबायचं राब राब राबायचं. मी काय बैल गेली का. मग काय बराबर आहे बघ तुझं. माझा बघ बाय असं माणसात तर ठीक आहे. नसेल तर द्यायचा विषय सोडून हे पण पाहावं लागेल ना. त्याचं बाहेर काही दुसरं लफडं बिफडं का नाही. तसंच काहीतरी असेल बघ. म्हणूनच तो असं म्हणजे बाहेरून तो जेवण खाऊन येत असेल. मग घरचं जेवण गोड नाही लागत. नाही लागत. बरोबर आहे बघ अगदी तुझं. त्यासाठी मी माझ्या नवऱ्याला रोज घरी जेवायला लावते. अजिबात बाहेरचं जेवण करून देत नाही बघ. हा मग होय की मला तुझ्याकडून शिकावं लागेल आता. शिकवते की तुला. सांगते मी तुला नंतर फोनवर काय होतं म्हणून. हो सांग. आज रात्री पाहतेच सगळं काय आहे काय नाही. हो हो मी वाट बघते तुझ्या फोनची. चल चल मग घरी आता कवर बसती इथं. चल 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 येते. पण तेवढी मदत कर बरं का मला. आणि जर कधी ना म्हणजे त्याचं जर बाहेर काही असलं ना तर मग तू मम्मी पप्पाला सांगू लागायला मला मदत कर. हो हो सांगते अगं नक्की. तर माझी मैत्रीण आहे ग तुझ्यासाठी कसा करणार.
सगळ्या मूडचा सत्यानाश झाला माझा. मग काय तर ग